गुड इव्हनिंग फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. तुम्हाला माहितीच आहे आता थंडी थोडी थोडी चालू झालेली आहे, तर फ्रेश भाज्या अशा मिळतात. तर त्याच्यामध्ये मेथी आणि मटार तर आपले सगळ्यांचे फेवरेटच असतात. खूप स्वस्त आणि छान फ्रेश मिळतात. तर आजचा स्पेशल मेनू आहे मेथी मटर मलाई. तर चला बघूया आता आपण साहित्य काय लागतं ते. हिरव्या मिरच्या, काजू, लवंग, काळी मिरी, दालचिनी, खसखस थोडीशी, थोडे तीळ, कांदा, आलं आणि 2 हिरव्या वेलच्या. हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपल्याला वाटून घ्यायचं आहे. मग असे इन्ग्रेडियंट्स दाखवले ते अशी मस्तपैकी बारीक अशी त्याची पेस्ट करून घ्यायची, अशी दिसते ती. तर चला आता आपण इथे आता मी कढई तापत ठेवली आहे. त्याच्यामध्ये आपण साधी एक असं क्यूब बटर टाकूया. तेल नाही टाकायचंय. क्रीमी टेक्स्चर आपल्याला यायचं असेल आणि एकदम शाही बनवायचं असेल तर बटरचा वापर करा आणि साजूक तुपाचा वापर करा. इथे घेत आहे मी साजूक तूप. तुम्ही कशामध्ये बनवता तेही मला सांगा कमेंट मध्ये, की तुम्ही तुमची रेसिपी पण मला शेअर करा की तुम्ही कशी बनवता. आता आपण हे तापत आलेलं आहे तूप, जिरं घालूया, थोडंसं हिंग, आणि कांदा घालायचा आहे थोडासा. कांदा चांगला स्टर फ्राय होऊन द्यायचा आहे, लालसर होऊन देऊया आपण थोडासा हलकासा. आता त्यात आपण मटार टाकून घेऊया, कांद्याबरोबर शिजून होतील ते. मटार चांगले आता आपण फ्राय करूया जरा त्याच्यामध्येच. इथे आपण बारीक मेथी चिरून घेतलेली आणि स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे, ती घालूया. आणि परत आपण हे जरा चांगलं मिक्स करायचंय. चांगलं आपण आता हे मिक्स करून घेऊया. चवीनुसार मीठ टाकूया. मीठ आपल्या बेताचंच टाका, कारण ग्रेव्ही थिक होते. आणि त्याच्यानंतर एक सिक्रेट इन्ग्रेडियंट पण आपल्याला एक टाकायचं आहे, ते कळेलच तुम्हाला शेवटी. मीठ टाकून झालं ना की चांगलं फ्राय करूया. जरा थोडं एक कालता मारूया. हे बघा पाणी सुटतंय ना, त्या पाण्यामध्ये आता आपण हे झाकण मारूया, म्हणजे पाण्यामध्ये मटार शिजतील. आता आपण बघितलं ना, तर हे बघा मटार शिजलेत. हे बघा आता आपली जी ग्रेव्ही आहे ना, जी बनवलेली, ती आपण घालून घेऊया. चांगलं स्टर करूया. ह्या ग्रेव्ही मध्ये आपण कच्चा कांदा टाकलाय, तर तो शिजण्यासाठी चांगलं आपण ना वाफेवरती ही ग्रेव्ही शिजवायची आहे. कन्सिस्टन्सी तुम्हाला किती हवी आहे, पातळ जाड, ही तुमच्यावरती डिपेंड आहे. आता आपण शाही बोलतो ना इथे, तर त्यामुळे मी इथे दूध टाकत आहे. पाणीही टाकू शकतो, मी पण टाकणार आहे. मग अशी मिक्सरमध्ये जे ते वाटण वाटलंय ना, ते मी पाणी टाकणार आहे. पण सध्या पहिला दूध टाकूया. आता आपण दूध तर टाकले, त्यानंतर कन्सिस्टन्सीसाठी परत सांगते तुम्हाला, किती तुम्हाला जाड हवंय पातळ हवंय. तर मी आता मगाचं वाटपाचं पाणी टाकते हे, कारण आपण त्यात जे इन्ग्रेडियंट्स टाकलेत, खसखस, तीळ वगैरे, त्यांनी ग्रेव्ही आपली थिक होते. त्यामुळे आपली ग्रेव्ही थिक झालेली आहे खसखस काजू वगैरे मुळे. आता आपली टाइम आलेला आपला आहे सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकायचा. ते आहे म्हणजे चीज. चीज ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नाही टाकू शकत. पण चीजनी काय होतं, टेक्स्चर भाजीला, कुठल्याही पदार्थाला क्रीमी येतं. आता हे मी चांगलं मिक्स करते. तर अशा आणि थोडीशी एक हलकी उकळून द्यायची, जास्त वेळ नाहीये. एक हलकी उकळ आली ना की गॅस बंद करून टाकायचंय. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि प्लीज प्लीज सांगते, विसरू नका कमेंट करायला. काही तुम्हाला जर प्रश्न असतील तर त्यावरती. बाय.